आजचा विषय अतिशय सुंदर परंतु तितकाच गंभीर म्हणायला हरकत नाही. हा विषय घेऊन ब्रह्मकुमारी आपल्या समाजासमोर येऊ घातली. जी डिजिटल व्हॅन आहे त्यातून व्यसनांचे दुष्परिणाम काय असणार आहे, व्यसनं सोडवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे, हे आपण समाजापुढं विशेष करून तरुणांपुढं हे आपल्याला घेऊन जायचं. आणि समाजामध्ये आपण सातत्याने पाहतो की तो जो विषय साहेबांनी सांगितला जोलीताईंचा, त्याच्या आधी मी त्याच मुलाला त्या गार्डनच्या वरती जी शाळा आहे त्याच्या टेरेसवर किमान 4 वेळा त्याला पकडून त्याला मारहाण केली. त्याच्यात सुधारणा नाही झाली, तो आता इथपर्यंत पोहोचला. त्याला ती सवय लागली आता व्यसन. बरं, घरी सुद्धा मी स्वतः त्याच्या आईला जाऊन सांगितलं, वडील नाही त्याला त्याच्या आईला जाऊन मी ती गोष्टीची जाणीव करून दिली. ती 2-4 मुलं होती, त्यातली 2 जण सुधारले, 2 जण आजही त्याच मार्गावर आहे. एक चांगलं उदाहरण सगळ्यात व्यसन असणं, व्यसन नसणं, परत व्यसनाधीन होणं, मला वाटतं माईक टायसनकडे आपण पाहिलं. लहानपणी झोपडपट्टीत राहणारा माईक टायसन एक चांगला गुरु मिळाला. आधी व्यसनाधीन होता, गुरु चांगला मिळाला तर त्या गुरुबरोबर त्याने काम केलं. ट्रान्सफॉर्मेशन एवढं झालं की तो जगज्जेता झाला बॉक्सिंगमधला. आणि त्याच्यानंतर पुन्हा ते एवढी सगळी नशा, पैसे, सत्ता याची नशा आल्यानंतर पुन्हा तो व्यसनाधीन झाला आणि त्याचं काहीच राहिलं नाही. विनोद कांबळे, खूप सारी उदाहरणं ही आपल्या समोर जी आहेत की जे व्यसनाधीनतेने पूर्ण आयुष्याची बर्बादी झाली परंतु व्यसनापासून सुधारलेली सुद्धा. ॲलेक्स परेरा म्हणून UFC चॅम्पियन आहे आशियो, जवळजवळ 22व्या वर्षापर्यंत पूर्णपणे अंमली पदार्थांच्या विळख्यात होता. आज त्याने ते अंमली पदार्थांची बंद केलं आणि 27व्या 28व्या वर्षी आज UFC लाईट हेवीवेटचा चॅम्पियन आहे. म्हणजे अशी उदाहरणं जेव्हा आपण घेऊन जाणार, थोडी इन्स्पिरेशन उदाहरणं आपण मुलांसमोर ठेवली पाहिजे. कारण व्यसनाधीनता तर आहेच, साहेबांनी सांगितलं तसं एकाच क्षेत्रात आहे का नाही. हर्षल खूप सारी, मला सुद्धा, आपण सुद्धा 2-2 मिनिटांनी मोबाईल पाहतो. व्यसन आहेच. सारखं आपल्याला वाटत असते अरे काय आले, काय बघू, काय नसलं ना माणूस मोकळेपणे फावल्या वेळात वेळ बघतोय आपण. मग तुम्ही आम्ही सगळे जाऊ त्याच्यात. आपण विचार करत नाही, आपण दुसरं काही काम करत नाही, मोबाईल हातात आहे, सहज उपलब्ध आहे. हे व्यसनच. आणि मला वाटतं त्या माध्यमातून ही जी संकल्पना घेऊन आलो मुलांबरोबर पालकांपर्यंत सुद्धा जागृती केली की आपला मुलगा करतोय काय, किमान त्याचं भान तर आपल्याला ठेवलं पाहिजे. आपला मुलगा व्यवस्थित जातोय का, शाळेत जातोय की शाळा सोडून बाहेर बसतोय, त्याची संगत काय आहे. बऱ्यापैकी संगतीने ह्या गोष्टी होतात. आणि आता आपल्या लग्न कार्यामध्ये भव्य वरात नावाचा जो प्रकार आहे आहेच, प्रत्येकाला आहे. मी सांगतोय, मी पाहतोय सर्व साहेब असतील, आम्ही असू रोज त्या क्षेत्रात, आशिभाऊ, हर्षल भाऊ, जी सामाजिक क्षेत्रामध्ये जो रोज पळतोय त्याला माहिती आहे. आनंद साजरा होणं चांगली गोष्ट आहे, भव्य वरात असणं चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यातून संपर्कातून जी मुलं व्यसनाधीन आहेत ती त्या दुसऱ्या मुलाला सहजपणे व्यसनाधीन करतात. हा मात्र एक अभ्यासाचाच विषय आहे. तर सरकारने बरं आता किमान फक्त 11 वाजेपर्यंतच वरात ठेवली आणि साहेबांकडून ती काटेकोर अंमलबजावणी होती त्याची. खरोखर चांगली गोष्ट. ह्या माध्यमातून एक वरात म्हणजे एवढाच विषय नाही, खूप सारे विषय आहेत असे. मग हळदीचा कार्यक्रम असेल, अजून आपले वेगवेगळे की जे आपण टाळून संकल्प केला पाहिजे. अशी जसं तुम्ही सांगितलं की आपले लेक्चरर आहेत, शाळेवर नेले पाहिजे. पण भाऊ, एका लेक्चरनी काम होईल का आपल्याला? सातत्य वर्षभर त्याला जेव्हा 15 दिवसातून, महिन्यातून एक लेक्चर या तरुणांना होईल, उदाहरणं चांगली देत, त्यावेळेस मात्र आपल्याला थोडा बदल त्यामध्ये जाणवेल. मग ते आपण आपल्यापासून, आपल्या गावापासून, आपल्या शाळेपासून सुरुवात केली तर समोर निश्चित स्वरूपात एक चांगला समाज आपल्याला घडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मी आजच्या ह्या उपक्रमाबद्दल ओम शांती सातत्याने गावचा विकास च्या
स्वतःचा विकास, आध्यात्मिक विकास या विषयावर काम करत असते आणि आजचा उपक्रम हा त्यातलाच एक आहे, परंतु सुंदर असा उपक्रम आहे. मी शुभेच्छा व्यक्त करतो. जी काही मदत लागेल त्या ठिकाणी आपण सगळी मंडळी असणारच आहोत. उलट ह्या अशाच प्रकारचे उपक्रम आपण अजून मोठ्या प्रमाणात कसे करता येईल यासाठीचा प्रयत्न निश्चित स्वरूपात करू. तर आज इथं बोलून माझा जो सत्कार केला, मला ज्या शुभेच्छा दिल्या, मी त्याबद्दलही आभार व्यक्त करतो. थांबतो. ओम शांती.